नमस्कार मित्रांनो, आमच्या YouTube चॅनेलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आणि अभिनंदन। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की चाणक्य नीतीनुसार अशा गोष्टी करणाऱ्या व्यक्तीचे जीवन व्यर्थ आहे। मी तुम्हाला याबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहे। तर मित्रांनो, नीट समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अपूर्ण ज्ञान नेहमीच घातक असते। तर मित्रांनो, विलंब न लावता आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की मी धर्माने कनिष्ठ असलेल्या व्यक्तीला जिवंत असताना मृत समजतो। मित्रांनो, पुण्यवान माणूस मेला तरी दीर्घकाळ जगतो यात शंका नाही। यात चाणक्य सांगतात की मानवाचे दोन प्रकार आहेत। पहिली अशी व्यक्ती जी जिवंत असतानाच मरते आणि दुसरी अशी व्यक्ती जी मृत्यूनंतरही दीर्घकाळ जगते। जो मनुष्य आपल्या जीवनात कोणतेही चांगले कार्य करत नाही, म्हणजेच ज्याची धर्माची जोळी नेहमी रिकामी राहते, असा धर्महीन माणूस जिवंत असूनही मेलेल्या माणसासारखा असतो। जो मनुष्य जीवनात लोकांचे भले करतो आणि धर्म संचित करून मरतो, त्याच्या मृत्यूनंतरही लोक त्याचे स्मरण करत राहतात, अशी व्यक्ती मरणानंतरही दीर्घकाळ प्रसिद्धीसह जिवंत राहते। आचार्य चाणक्य म्हणतात की जो व्यक्ती आपल्या जीवनात कोणतेही धार्मिक कार्य करत नाही, श्रीमंत होत नाही, सुख भोगत नाही किंवा मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करत नाही, त्याचे जीवन पूर्णपणे व्यर्थ आहे। त्याचे जीवन असे आहे की तो जिवंत असूनही त्याला मृत मानले जाते। तर अशा प्रकारे आचार्य चाणक्य यांनी मानवी जीवनातील दोन पैलूंवर अतिशय चांगल्या आणि अद्भुत पद्धतीने प्रकाश टाकला आहे। आणि माणसाने आपले जीवन कसे जगावे हे समजून घेण्यासाठी सांगितले आहे। तर मित्रांनो, हे आजचे काही खास ज्ञान होते। मला आशा आहे की तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। एक छान कमेंट करा आणि बेल आयकॉन देखील दाबा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या सर्व नवीनतम व्हिडिओंची सूचना तुमच्यापर्यंत प्रथम आणि सहज पोहोचू शकेल। तर मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत प्रेरित आणि निर्भय राहा। जय महाराष्ट्र।